कर्मचाऱ्यांना एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनासोबत वाढीव घरभाडे भत्ता थकबाकी अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून या संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। 25/2/2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। या परिपत्रकानुसार असे नमूद करण्यात आलेले आहे की घरभाडे भत्ता अदा करण्याबाबत वित्त विभागाच्या 25/2/2025 रोजीच्या संदर्भातील सादर निर्णयानुसार राज्यातील शिक्षणाधिकारी सर्व शिक्षक निरीक्षक अधीक्षक वेतन आणि भविष्य निधी पथक सर्व यांच्या प्रती हे परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे। यानुसार वाढीव घरभाडे भत्ता याबाबत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। राज्यातील मान्यताप्राप्त पूर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा तुकड्या कनिष्ठ महाविद्यालय सैनिकी शाळेमधील कार्यरत कर्मचारी यांचे वाढीव घरभाडे भत्ता देयके नियमानुसार देय घरभाडे भत्ता थकबाकी माहे फरवरी 2026च्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। यामुळे आता कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे।